ओम श्री सद्गुरवे नमः. आपल्या वारकरी संप्रदायात आपल्या या संत मानधीरांपैकी कुणी देवावर रुसलंय, रागवलंय हे फार क्वचितच. परंतु संत शिरोमणी श्री सोखामेळा यांचे सुपुत्र संत श्री कर्ममेळा मात्र देवावर रुसत, त्यांना रागवत. पण ते असं का करत होते? जाणून घेऊया आजच्या या भागात. आणि हे आपल्याला सांगणार आहेत ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या माजी खजिनदार आणि सध्याच्या शैक्षणिक विभागाचे सहाय्यक सौ रुपाली देसाई. ओम श्री सद्गुरवे नमः. वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे सौंदर्य हे आहे की इथे देवाला केवळ जगन्नियंता मानून दूर ठेवले जात नाही, तर त्याला आई, बाप, सखा आणि प्रसंगी आपल्या घरातील हक्काचा माणूस मानले जाते. संत चोखामेळा यांनी समाजाचा छळ शांतपणे सोसला आणि विठ्ठलाला मायेने अडवले. परंतु त्यांचा मुलगा कल्ममेळा हा तत्कालीन सामाजिक विषमतेने, गरिबीने आणि अस्पृश्यतेच्या चटक्याने असा काही होरपळला होता की त्याने थेट पांडुरंगाकडे त्यांचा जाब विचारला. देवा, तू जगाचा बाप आहेस ना, मग तुझ्याच राज्यात तुझ्या लेकरांच्या नशिबी ही उपेक्षा का? संत कर्ममेळा यांचा जन्म 14व्या शतकाच्या पूर्वार्धात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाला. कर्ममेळा यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती विठ्ठल भक्त होती. वडील संत शिरोमणी सोखामेळा, आई संत सोयराबाई, आत्या संत निर्मळाबाई, मामा संत बंका महार. अशा अत्यंत सात्विक, भक्तीने ओतप्रोत भरलेल्या पण दुसरीकडे गरिबी आणि सामाजिक छळाचा सामना करणाऱ्या कुटुंबात कर्ममेळा मोठे झाले. घरात अहोरात्र विठ्ठल नामाचा गजर चालायचा. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झाले होते. जरी कर्ममेळा यांच्या घरात भक्तीचे साम्राज्य असले तरी वेशीबाहेरचे जग अत्यंत क्रूर होते. बालपणी कर्ममेळा यांनी पाहिले की त्यांचे आई वडील देवावर एवढे प्रेम करतात, तरीही गावातील काही उच्चवर्णीय लोक त्यांना मंदिरात जाऊ देत नाहीत. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. रस्त्यावरून चालताना त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जातो. मंगळवेढ्यात वेशीच्या भिंतीचे काम करताना जेव्हा वडील सोखामेळा यांच्यावर भिंत कोसळली आणि त्यांचा अंत झाला, तेव्हा बालकर्ममेळा यांचे मन प्रचंड विदीर्ण झाले. समाजाकडून मिळालेली ही उपेक्षा आणि गरिबी पाहून त्यांच्या मनात विठ्ठलाबद्दल एक हक्काचा राग निर्माण झाला. हा राग नास्तिकतेचा नव्हता, तर आपल्या लाडक्या विठ्ठलाने आपल्याला अशा दुःखात का ठेवले याबद्दलचा आर्त टाहो होता. त्यांनी विठ्ठलाला तू म्हणून संबोधले आहे आणि अगदी घरच्या माणसासारखे जाब विचारले आहेत. कर्ममेळात देवाला विचारतात, देवा, तू एवढा चतुर आहेस, मग तू आम्हा गरिबांना अशा हीन जातीत का जन्माला घातलेस? तुला आमची दया येत नाही का? आमुची केली हीन याती, तुझं का न कळे श्रीपती? जन्म गेला उष्टे खाता, लाज न ये तुमचे चित्ता. या अभंगात कर्ममेळा विठ्ठलाला अत्यंत कडक शब्दात सुनावतात. ते म्हणतात, आम्ही रात्रंदिवस तुझं नाव घेतो, पण आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही. उष्ट अन्नासाठी आम्हाला लोकांच्या दारात उभे राहावे लागते. देवा, तुझ्या भक्तांची अशी अवस्था पाहून तुला लाज कशी वाटत नाही? जगातील कोणत्याही धर्मात देवाशी असा संवाद साधण्याची, त्याला असे प्रश्न विचारण्याची हिंमत फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातील संतांनीच दाखवली आहे. कर्ममेळा आपल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी अभिमानाने चोख्याचा कर्ममेळा असा उल्लेख करतात. आपल्या वडिलांच्या पवित्र आणि क्रांतिकारी नावाचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. समाज सुधारला आहे असे आपण म्हणतो, परंतु आजही अनेक ठिकाणी जातपात, गरिबी आणि विषमता पाहायला मिळते. अशा काळात संत कर्ममेळा यांचे अभंग आपल्याला समतेची आणि न्यायाची शिकवण देतात. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाचे जीवन मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने पांडुरंग प्रसन्न होऊ शकत नाही. हाच कर्ममेळा यांच्या चरित्राचा मुख्य गाभा आहे. संत कर्ममेळा यांचे चरित्र वाचल्यानंतर आपल्याला समजते की भक्ती म्हणजे केवळ हात जोडून गप्प बसणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध देवाच्या दारात का होईना पण आवाज उठवणे होय. त्यांचा हा इतिहास वारकरी संप्रदायाला अधिक समृद्ध करतो.
संत जोकोबांच्या कुटुंबातील हा क्रांतिकारी वारसा आजच्या पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे. पण भगवंताला जा विचारताना दूर भक्तीही अपेक्षित आहे. त्यांच्या चरणी अनंत प्रणाम. ओम नम इति.